माझं सोलापूर न्यूज चॅनल। लोकसभा निवडणुकीत एकीकडे विजयाची शाश्वती नसतानाही अनेक जण तिकीट मिळण्यासाठी फिल्डिंग लावून असताना विजयाची शाश्वती असूनही गुजरातमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे। दोन्ही उमेदवारांनी पक्षाला तिकीट परत केले आहे। रंजन भट यांनी ट्विटरवरून भाजपाचे तिकीट मागे देत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात भाजपानेच आंदोलन छेडले होते। भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनीच हे आंदोलन छेडले होते। याचा उल्लेख करत भट यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले गेले असे म्हटले आहे। मला हायकमांडनी काही सांगितलेले नसून मी स्वतः तिकीट परत करत आहे। अशा प्रकारे विरोध होण्यापेक्षा मी निवडणूक न लढवावी हेच चांगले आहे असेही त्या म्हणाल्या आहेत। बडोद्याच्या खासदार रंजन भट आणि सांबरकांठाहून भिकाजी ठाकूर यांनी खासदारकीचे तिकीट परत केले आहे। भट यांनी खासगी कारणांमुळे निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे। भाजपाने त्यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट दिले होते, तर भिकाजी यांच्या जातीवरून वाद सुरू आहे, त्यामुळे त्यांनी निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले असल्याचे सांगितले जात आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।